जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीसीची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली आणि ही बैठक गाजली देखील। कारण या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पालकमंत्री म्हणून अजित पवार हे या बैठकीच्या निमित्तानं समोरासमोर आले। या बैठकीला अजित पवार यांनी संबोधित केलं। मात्र आता ही बैठक होऊन 2-3 दिवस झाले असताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना टार्गेट केलंय। नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार या बैठकीत कायद्यानं वागले असतानाही शरद पवार गटाकडून अजितदादांवर का नथीतून तीर सोडण्यात येतोय, हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक झाली। नुकत्याच झालेल्या लोकसभेत शरद पवार यांनी बारामतीमधून मतदान केलं, त्यामुळे ते जिल्ह्यातील खासदार असल्यानं त्यांना जिल्हा प्रशासनानं निमंत्रित केलं होतं। डीपीसीचा निधी देण्यात अजित पवार हे काहीसा भेदभाव करतात, तशी वागणूक देतात, अशी तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी केली होती। खरं तर निधी वाटपाच्या मागणीसाठी शरद पवार यांनी विविध कार्यक्रमांना फाटा देत या बैठकीला हजेरी लावली। पवारांसोबत यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे देखील उपस्थित होते। शरद पवार येणार ही माहिती आधीच अजित पवारांना असल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डीपीसीचा आराखडा निधी वाटप या कामावर चांगली चर्चा केली आणि माहिती घेतली। या दरम्यान आमदार खासदार यांना बैठकीत हजर राहता येत असलं तरी निधी वाटपाचा निर्णय प्रक्रियेत फक्त ते सूचना करू शकतात, त्याबाबत थेट त्यांना बोलता येत नाही असा आदेश असल्याचं जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सांगितलं आणि त्याचाच वापर अजित पवारांनी बैठकीत केला। त्यामुळे या बैठकीपूर्वी आदेशाचं वाचन करून त्यातील बारकावे अजितदादांनी समजून घेतले। ज्यावेळी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी निधी वाटपाच्या समानतेचा प्रश्न निर्माण केला, त्यावेळी अजित पवारांनी सोबत आणलेला आदेश जाहीररित्या वाचून दाखवला। त्यामुळे या दोन्ही खासदारांची बोलतीच बंद झाली। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी मात्र एका व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवारांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलंय। दरम्यान सरकारच्या आदेशानुसार अजित पवार यांनी बैठक घेतली, त्यानुसार स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे आक्षेप घेतला नाही। मात्र आता आव्हाड वगैरेच्या मार्फत शरद पवार गट नथीतून तीर मारतोय का? एरवी कायदे, नियम, प्रथा, परंपरा यांचा आग्रह धरणारे शरद पवार यावेळी अजित पवार कायद्याने वागलेले असताना त्यांच्या समर्थकांना अजितदादांच्याच अंगावर का सोडतायत असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।